हो. नमस्कार, मी सुरेश ओसवाल. विक्रीकर खात्यामध्ये 36 वर्ष नोकरी करून 1.5 वर्ष आधी VRS घेतलेली आहे आणि सदोष निवडणूक पद्धतीमध्ये एक सुधारणा घडवायचा माझ्या मनात जो विचार आला, तो विचार पुस्तक रूपाने मांडण्यासाठी मी VRS घेतली आणि चला आपणच बदलूया राजकारण असा पुस्तक लिहून मागच्या वर्षी मी ते पब्लिश केलं आहे. पुस्तकाचा विषय असा आहे की सध्याची जी निवडणूक पद्धत आहे ती 80% लोकांचा विरोध असणाऱ्या उमेदवाराला 100% लोकांचा प्रतिनिधी म्हणून मान्यता देते. आपण जी निवडणूक पद्धत सुचवत आहोत ती लोकप्रतिनिधी होण्यासाठी म्हणजे नगरसेवक, आमदार किंवा खासदार होण्यासाठी मतदारसंघामधल्या 50%पेक्षा जास्त मतदारांचा पाठिंबा त्या लोकप्रतिनिधीला पाहिजे अशी आपण निवडणूक पद्धत सुचवत आहोत. तर हे अंमलात कसं आणायचं आहे? तुम्ही म्हणाल की बाबा 100% मतदानच होत नाही, मग 50%पेक्षा जास्त मतदारांचा पाठिंबा असणारा आमदार, खासदार, नगरसेवक कसा होणार? तर आज मतदान 100% होण्यासाठी आपण प्रयत्न करू, पण होईलच नाही होईल हा वेगळा विषय आहे. पण झालेल्या मतदानाच्या 50%पेक्षा जास्त मतदारांचा पाठिंबा आमदार, खासदार, नगरसेवक यांना पाहिजे. तो कसा होईल? तर तुम्ही ज्याला मत दिलं आहे तो तुमचा प्रतिनिधी झाला, मी ज्याला मत दिलं आहे तो माझा प्रतिनिधी झाला आणि ह्या प्रतिनिधीला 500, 1000, 5000 जे काही मतदान झालेलं आहे तेवढ्या मतदारांचा तो प्रतिनिधी झाला. त्याच्या मताची किंमत तितकी असणार आहे. ज्याला 500 मतं मिळाली त्याच्या मताची किंमत 500 झाली, ज्याला 5000 मतं मिळाली तो 5000 त्याच्या मताची किंमत 5000 झाली. आणि मग हे प्रतिनिधी मतदान करून मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणजे नगरसेवक, आमदार, खासदार निवडतील अशी आपण निवडणूक पद्धत सुचवतो. यामुळे होणार काय की तुम्ही ज्याला मत दिलं आहे त्याच्याकडे तुम्ही तुमचे देश पातळीवरचे किंवा राज्य पातळीवरचे किंवा स्थानिक पातळीवरचे प्रश्न तुम्ही घेऊन जाणार आणि ते प्रतिनिधी तुमचा प्रश्न आमदार, खासदार, नगरसेवक यांच्याकडे मांडणार. म्हणजे तुम्ही 2 स्टेपमध्ये आमदार, खासदार, नगरसेवकापर्यंत पोहोचू शकता. आज पोहोचू शकत नाही का? आज पोहोचू शकता. आज एखादा कार्यकर्ता ज्याची ओळख आहे आमदार, खासदार, नगरसेवकाची यांच्यामार्फत जाऊ शकता. पण त्या कार्यकर्त्याच्या शब्दाला आज तशी काही किंमत नाही संविधानिक. त्याची ओळख असली काय त्यांचं अर्थपूर्ण व्यवहार होऊ शकत असेल तर तुमचं काम होईल, नसेल होऊ शकत तर ते होणार नाही. पण आपण जी व्यवस्था आणतोय ती संविधानिक व्यवस्था आहे. तुम्ही आता कशा पद्धतीनं पुढं काम करणार आहात? आणि मी आज लोकांच्या गाठीभेटी घेणं, पत्रक वाटणं आणि त्यांना माझा विचार समजून सांगणं. त्यांनी शंका विचारल्या तर मला जास्तीत जास्त त्यांना उत्तर देता येतं आणि माझा अनुभव असा आहे की मी जे सांगतो आहे ते लोकांना पटतं आहे. फक्त विषय एवढा आहे की आपण कमी संख्येच्या लोकांपर्यंत पोचतो. जर पत्रकार बंधूंनी आणि ज्यांना विचार पटला आहे त्यांनी सोशल मीडियाच्या मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार पोहोचवला तर आपला हा कमी कालावधीमध्ये जास्त लोकांपर्यंत विचार पोहोचू शकतो. नाहीतर मी माझा प्रयत्न करतच राहणार आहे, मी माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत प्रयत्न करत राहणार आहे. त्याच्यामुळे ते मर्यादित लोकांपर्यंत पोचणार आहे. पण तुम्ही जर ते विचार पटवून घेतले आणि तुम्ही लोकांपर्यंत पोचवले तर आपण फार कमी कालावधीमध्ये इवन 2024च्या इलेक्शनच्या आधीसुद्धा आपण देशभर हा विचार पोचवू शकतो. तुम्ही मला अशा प्रकारे मदत करू शकता. तुम्ही माझं संभाषण वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर करून देशभर पोचवू शकता. तुम्ही लिहू शकता, सोशल मीडियामध्ये टाकू शकता. धन्यवाद.